नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचं ट्रॅव्हल न्यूज मध्ये स्वागत आहे. आज आपण आलेलो एकसर तालुका वाई जिल्हा सातारा या गावात. या ठिकाणी रविवार दिनांक 12 एप्रिल 2026 रोजी बैलगाडी शर्यतीचं मैदान पार पडतंय. तर आपल्यासोबत आयोजक आहेत. दादा नमस्कार. नमस्कार. काय सांगाल, हे मैदानानिमित्त आयोजित केलेले एकसर गावाला सगळ्यात जुनं मैदान होतं. लॉकडाऊनच्या काळात, त्या बंदीच्या काळामध्ये ते मैदान बंद झालं होतं. ते बंद झाल्यानंतर 3-4 वर्ष काय फाटी नसल्यामुळे मैदान काय करण्यात म्हणजे झालं नाही. तर आता आमची यात्रा झाली. यात्रेनंतर सगळ्या गावातले युवक आणि साम्राज्य ग्रुप यांच्या वतीने आणि ग्रामस्थ एकसर यांच्या सहकार्यानं हे मैदान आम्ही आयोजित केलेलं आहे. ह्या मैदानाच्या बक्षिसांची रूपरेषा कशी असणार आहे? मैदानामध्ये प्रथम क्रमांक 1,11,111 आहे. दुसरा 75, त्याच्या खालोखाल 50, 41, 31, 21 असं आहे. आणि या मैदानात क्वार्टर फायनल आणि मेगा क्वार्टर फायनलला प्रत्येकी 2,000 आणि मेगा फायनलला प्रत्येकी 1,000 असं बक्षीस आहे. आणि प्रत्येक म्हणजे 1 ते 8 आणि क्वार्टर फायनल आणि मेगा फायनल यासाठी ढाली आम्ही देणार आहोत. 2-2 ढाली. प्रवेश फी किती असणार आहे मैदानाची? प्रवेश फी 1100 रुपये आहे. बाई काय सांगाल, हे मैदान खास तयारी पाहण्यासाठी तुम्ही आता उपस्थित आहे. काय सांगाल, मैदानाचा पल्ला किती असणार आहे? मैदानाचा पल्ला हा 800 फुटांचा आहे आणि आणि फाटीतला हातातलं अंतर 2 फाट्यांमधलं अंतर हे 13 ते 14 फूट आहे. आणि पुढे थांबायला बैलगाडी ला जागा ती 500 ते 600 फूट अंतर आहे. ते एकसरला एक ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे बैलगाड्या शर्यतींची आणि 25 वर्षांचा हा फार मोठा इतिहास आहे. एकसर गावातील या आमच्या सर्व तरुणांनी आज एकसर गावचं ग्रामदैवत श्री काळ भैरवनाथ यांना नमन करून या ठिकाणी या ऐतिहासिक मैदानाची तयारी केलेली आहे. नक्कीच एक चांगल्या पद्धतीचं मैदान आपल्याला पाहायला मिळेल. नोंदणी विषयी काय सांगाल? नोंदणी ही 11 तारीख म्हणजे उद्या संध्याकाळी 8 वाजेपर्यंत आपण स्वीकारू. आणि त्यानंतर मग लॉट कधी काढले जाणार आहेत? त्यानंतर 9 ते 9:30 वाजेपर्यंत लॉट्स काढले जातात. काय सांगाल, मैदानात जे बॅरिकेड असणार आहे ते किती फूट असणार आहे? काय साधारणपणे बॅरिकेडची व्यवस्था दोन्ही बाजूला वरच्या साईडला 125 फूट आणि खालच्या साईडला 125 फूट अशी व्यवस्था केलेली आहे. मैदानात पशुवैद्यकीय अधिकारी उपस्थित असणार आहेत? मैदानामध्ये जे शासकीय पशु अधिकारी आहेत त्यांना पण आम्ही निमंत्रित केलेलं आहे आणि त्याचबरोबर ॲम्ब्युलन्सची पण व्यवस्था आम्ही या ठिकाणी केलेली आहे. आणि उन्हाळा येतोय त्यामुळं बैलांना पाण्याची सुविधा, पाण्याची व्यवस्था जर बघितली असेल तर आम्ही टँकरची व्यवस्था या ठिकाणी केलेली आहे. आणि भौगोलिक परिस्थिती या पश्चिम भागामध्ये जर बघितली तर पाचगणी महाबळेश्वरच्या पायथ्याशी हे आमचं गाव असल्यामुळं या ठिकाणी उन्हाची तीव्रता जास्त जाणवत नाही. पाचगणी आणि महाबळेश्वरच्या पायथ्याला आमचं गाव आहे, त्याच्यामुळं इथं उन्हाची तीव्रता तेवढ्या प्रमाणामध्ये जाणवत नाही आणि गारवा जास्त आहे. त्याच्यामुळं या ठिकाणी पळण्यासाठी बैलांना अनुकूल अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. बैलगाडी मालक कसं होतं, बक्षीस मिळावं ह्या उद्देशानं पळत नाहीत, पण आपला बैल सेफ पळावा या उद्देशानं प्रत्येक मैदानामध्ये आपली बैल पळवली जातात. तर त्या उद्देशानं हे सगळं मातीचं रान आहे, रेवट्याचं रान आहे आणि कुठल्याही पद्धतीनं बैलाला अडथळा होणार नाही याची काळजी आयोजन कमिटीने घेतलेली आहे. काय सांगाल, परमिशनची प्रोसेस कुठपर्यंत आलेली आहे? काय परमिशनची जी प्रक्रिया आहे ती बऱ्यापैकी महाराष्ट्रात सर्वांना माहिती आहे की या परमिशन प्रक्रियेमध्ये अनेक विभागांच्या NOCs घ्याव्या लागतात. त्यामध्ये प्रामुख्याने जर तुम्ही बघितलं तर पशुसंवर्धन विभाग असेल, PWD असेल, त्यानंतर तुमचं महसूल प्रशासन असेल, या सर्व विभागांच्या परमिशन्स एकदम क्लिअर घेण्यात आलेल्या आहेत. आणि या परमिशन देण्याच्या अनुषंगाने या सर्व विभागाचे अधिकारी या जागेवर येऊन
ह्या सर्व गोष्टी बघून गेलेले आहेत. सेमीफायनल आणि फायनलचे जे लॉट आहेत हे डोळे बंद पट्टी बांधूनच काढले जाणार आहेत. इथं कुठल्याही गोष्टीचा म्हणजे वशिलेबाजी किंवा वळख किंवा ह्या गोष्टी होणार नाही. मैदान हे पूर्णपणे पारदर्शकच होईल. म्हणजे कुठल्याही वशीला कोणाचा लागणार नाही. नाही वशिलेबाजी पारदर्शक मैदान होणार. नाहीत. मैदान हे पूर्णपणे पारदर्शकच होणार आहे. कारण मैदानाला म्हणजे जुनं मैदान आहे आणि पारंपरिक वारसा लाभलेला आहे. आम्ही नाव कधी खराब करून घेणार नाही आणि ज्या कुठल्या दुसऱ्या गोष्टी काय तुमच्या कानावरती येतील त्या अफवेवरती काय विश्वास बैलगाडा मालकांनी ठेवू नये. बैलगाडा मालक आणि चालक यांना आमचा ग्रुप साम्राज्य ग्रुप किंवा एकसर ग्रामस्थ यांना म्हणजे सेवा करण्याची संधी आम्हाला द्यावी एवढंच या माध्यमातून मी सांगतो. तर आपण या ड्रोनच्या माध्यमातून या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न करतोय की ही फाटी बैलगाडी मालक चालक यांना पळण्यासाठी एकदम सुसज्ज केलेली आहे. आणि यानंतर आज आमची 90% कामं पूर्ण झालेली आहेत. एक 10% औपचारिकता पूर्ण राहिलेली आहे ही फाटी पूर्ण करण्यासाठी. तर या 90% काम पूर्ण यशस्वी होत असताना आपण ड्रोनच्या माध्यमातून ही फाटी पाहू शकता की खरंच महाराष्ट्रातील अनेक बैलगाडी मालकांना आणि चालकांना पळण्यासाठी बैलाला कुठलीही इजा होऊ नये अशा पद्धतीनं आमच्या ग्रामस्थांनं ही फाटी सुसज्ज केलेली आहे. अखिल भारतीय बैलगाडा संघटनेचे जे काही नियम आहेत, निकष आहेत, त्या नियमांच्या अधीन राहून उद्याचं हे मैदान 12 तारखेचं होणार आहे. नाव नोंदणी ही वेळेत जी काय वेळ आपल्याला आखून दिलेली आहे त्या वेळेमध्ये करून घ्यावी. मी महाराष्ट्रातील बैलगाडा शौकीनांना आव्हान करतो की 12 तारखेला होणाऱ्या या मैदानावरती आपण मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहावं आणि या मैदानाची शोभा वाढवावी.